विदर्भातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली। 6 महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर, इलेक्ट्रिशियन, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, वेल्डर अँड फॅब्रिकेशन। 4 महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर, इलेक्ट्रो वेल्डर, सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन। तसेच 2 महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स, मोबाईल रिपेरिंग आणि सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स। सर्वात महत्त्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही, तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय। अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस 7887 31 66 71 आणि 94 20 20 61 90। नुकताच सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक पदाचा मोहन दहीकर यांनी पदभार स्वीकारला। पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडत सिंधुदुर्गचं विजन सांगितलंय। जिल्हा एवढा सुंदर आणि शांत आहे तेवढं इथलं गुन्ह्यांचं प्रमाण कमी आहे, परंतु कम्युनिटी पोलिसिंगला इथे प्रचंड वाव आहे। एकंदरीत आगामी काळामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांना प्रतिबंध घालणे आणि जे काही गुन्हे घडत आहेत ते अधिकाधिक उघडकीस आणणे, याशिवाय सामान्य माणसाला पोलीस यंत्रणेचा अनुभव जो आहे तो सुखकर असेल असं कॉमन मॅन सेंट्रिक पोलिसिंग घडवून आणण्याचा माझा प्रयत्न राहील। या जिल्ह्याला IT एनेबल्ड डिस्ट्रिक्ट पहिल्यांदा महाराष्ट्रात घडत आहे। त्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे IT एनेबल्ड डिस्ट्रिक्टचं ध्येय आहे त्यात पोलिसांच्या ज्या सेवा दिल्या जातात त्या काही सेवांचं देखील आपण या IT एनेबल्ड सर्व्हिसेसमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न राहणार, जेणेकरून एक सुसंवाद चांगला निर्माण होणार, सामान्य नागरिकाला कुठेही कार्यालयाच्या फेऱ्या घालावं लागणार नाही। याशिवाय आमच्याकडे जे व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम आम्ही चालू केलेली आहे ती संपूर्ण जिल्ह्यात व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम चालू राहणार आणि त्यातून जो काही फीडबॅक येतो त्यानुसार करेक्टिव्ह मेजर्स आपण पुढे घेत राहतो। याशिवाय हा पर्यटन जिल्हा आहे, तर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या आणि त्यांना जो चांगला अनुभव यावा या दृष्टीने पोलिसांचं योगदान भरीव राहील, या दृष्टीने पर्यटन पोलिसिंगमध्ये देखील सकारात्मक बदल घडवून आणण्याचा माझा प्रयत्न आहे। मुळात माझा स्वभाव असा आहे की ज्या काही चांगल्या संकल्पना आपण जिथे कुठे जातो तिथल्या पूर्वासुरुंनी ज्या सुरू केलेल्या असतात त्या चालू ठेवायच्या आणि त्यात कसं आपल्याला भर घालता येईल ती निश्चितच माझी पहिली भूमिका राहणार। याशिवाय आपल्याला वेगळी जर कुठली उपाययोजना किंवा उपक्रम राबवता आला तो राबवायचा, पण ज्या चांगल्या योजना आहेत त्या चांगल्या योजना तशाच चालू राहतील आणि त्यात निश्चितच भरीव काम केलं जाईल। साहेब, सिंधुदुर्ग जिल्हा आता म्हटलं की क्राईमच्या ह्याच्यामध्ये जरी क्राईम थोडासा आत्ता वाढला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात, असं असताना क्राईम बघण्यापेक्षा जास्त महत्त्व इथे असं आहे की गोवा राज्य जवळ असल्यामुळे तिथे दारूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे। गोवा बनावटीची दारू ही गोव्यामधून सप्लाय होते, तर ती पकडण्यासाठी की त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तुमच्याकडे काय ॲक्शन प्लॅन नवीन असेल का काय? निश्चितच अवैध धंद्यावर नियंत्रण आणणे किंवा ते नेस्तनाबूत करण्यावर माझा भर असेल। त्या दृष्टीनं जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणे किंवा हे जे लपून जपून जे धंदे चालतात त्यावर वेळोवेळी प्राप्त माहितीनुसार धाडी घालणे आणि त्याचं समोर उच्चारण करण्याचा प्रयत्न आहे। दारू याच्याबरोबर अंमली पदार्थ इथे मोठा प्रश्न। अगदी बरोबर, गेले काही दिवसात मी ऐकतोय सातत्याने की इथे अंमली पदार्थाचं आहे, त्यानुसार जिथे कुठे ॲक्शनेबल इंटेलिजन्स किंवा ॲक्शनेबल इनपुट प्राप्त होतात त्या ठिकाणी 100% कारवाई केली जाणार। याशिवाय पोलीस यंत्रणा म्हणून आम्ही सकारात्मकतेने जी कारवाई करायला पाहिजे प्रोॲक्टिव्हली ती केली जाणार। या व्यतिरिक्त अंमली पदार्थांसोबत जो लढा असतो आपला त्यामध्ये अवेअरनेसचा एक मोठा पार्ट असतो, त्या दृष्टीने सामान्य नागरिकांमध्ये विशेष करून तरुण वर्ग व विद्यार्थ्यांमध्ये याबाबतची जागरूकता घडवून आणण्याच्या दृष्टीने देखील आम्ही भरीव काम करतो। साहेब, आतापर्यंत तुमचं घेतलेली ती शहरी भागामध्ये सर्व्हिस झालेली आहे आणि पहिलं हा ग्रामीण भाग आहे, तर आपलं काय दृष्टिकोन आहे? शहरी भागातली सर्व्हिस जरी असली तरी मूळचा मी स्वतः ग्रामीणच आहे,
मी स्वतः ग्रामीण भागातून आलेलो आहे, त्यामुळे ग्रामीण भागाची चांगली जाण आहे. आणि यापूर्वी वैद्यकीय अधिकारी असताना किंवा पोलिसिंगच्या इनिशियल करिअरमध्ये ग्रामीण भागात देखील मी कर्तव्य केलेलंच आहे. मधला काही काळ जो होता 10 ते 15 वर्षाचा, त्यामध्ये मॅक्सिमम शहरी भागात जरी गेलं असलं तरी ग्रामीण भागातील समस्यांची जाणीव चांगल्या पद्धतीने आहे, त्याची एम्पथी आहे आणि निश्चितच त्या दृष्टीनं माझा सकारात्मक प्रयत्न राहणार. कुठे कुठे काम मी ॲज ए पोलीस ऑफिसर सुरुवातीला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काम केलं आहे, त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये काम केलं आहे आणि पोलीस प्रशिक्षण विद्यालय जालना आणि त्यानंतर मुंबई आयुक्तालयामध्ये परिमंडळीय पोलीस उपायुक्त, त्यानंतर DCP क्राईम ब्रांच, DCP डिटेक्शन, DCP ट्रॅफिक अशा पदांवर काम केलं आहे. त्यानंतर ATSला मी महाराष्ट्राचं टेक्निकल आणि ऑपरेशनमध्ये बघत होतो. महामार्ग पोलिसांमध्ये काम केलं आहे. इथे येण्यापूर्वी ठाण्याला भिवंडीचा पोलीस उपायुक्त म्हणून काम करत होतो आणि आज आपल्या सर्वांसोबत इथे आहे. सध्या सोशल मीडियावर महामार्ग पोलीस असतील किंवा हायवेचे त्याचप्रमाणे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस असतील यांच्याबद्दल बदनामीकारक म्हणजे पैसे घेणे किंवा अशा पद्धतीचे आक्षेपार्ह पोस्ट जे आहेत ते व्हायरल होतात. त्यानंतर ते पोलिसांमार्फत त्यांच्यावर कारवाई केली जाते. पर्यटन जिल्हा आपला आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगदी भारताचे देखील म्हणजे भारताबाहेरचे देखील पर्यटक येत असतात. मात्र जर आपण पाहिलं तर नाक्यावर आता पोलीस ज्या चौकी आहेत किंवा पोलीस ट्रॅफिक पोलीस तिथे उभे असतात, मात्र त्यांच्यामधून पण नाराजीचा सूर उमटतो. कारण की काही परिस्थिती अशी होती की कुठेतरी त्यांचे एखादं डॉक्युमेंट्स नसेल तर अशी परिस्थिती त्या वाहतूक शाखेच्या किंवा त्या पोलिसांना ट्रॅफिक पोलिसांना आपण काही सूचना दिल्या आहेत का? यामध्ये 2 प्रकार आहेत. वाहतुकीचं नियंत्रण पण करायचं आहे आणि कायद्याने जे पोलिसांना बंधनं घातले ते जबाबदाऱ्या दिल्या आहेत. म्हणजे विदाऊट लायसन्स चालवणे, जर कोणी चालवत असेल तर त्याच्यावर कारवाई करणे, अति वेगाने चालवत असेल त्याच्यावर कारवाई करणे, हे त्यांना कायद्याने दिलेलं एक जबाबदारी आहे पोलिसांवर. आणि ती करत असताना नॅचरली त्याला थांबवून जे चेक करावं लागतं ते करत असताना अनेकदा असा समस्या येतं की फक्त ट्रॅफिक न काढता आम्हाला का चेक करता असं होतं बरेचदा. पण तो कधीतरी गैरसमज जास्त असतात आणि आपण जे म्हणताय की त्यातून कुणाची जर पिळवणूक केली जात असेल तर त्यावर नक्कीच कारवाई केली जाते, इतरत्र पण केली जाते, आपल्याकडे पण केली जाणार आणि माझ्याकडे जर अशी कुठली तक्रार आली तर निश्चितच त्यावर कारवाई केली जाते. यामध्ये AI चा सपोर्ट किती तुम्ही घ्याल आणि त्या दृष्टीने AI चा कितपत आणि तुमचा काही प्रोग्राम वगैरे असेल की AI ला कितपत हे द्यायचे, प्राधान्य द्यायचं? AI ला प्राधान्य AI म्हणताना AI प्रत्येक क्षेत्रामध्ये वापर करता येणं शक्य आहे, परंतु आपल्याला AI वापर करताना तो एक्झॅक्टली कसा करायचा आणि काय करायचा आणि इथलं इन्फ्रास्ट्रक्चर किती आहे, स्कोप किती आहे याचा सध्या तरी मी अद्याप बघतोय. कारण त्या प्रोजेक्टमध्ये मी डायरेक्टली आलेलो नाही, त्यामुळे इथल्या काय झालेलं आणि काय यावरून भाष्य करणं योग्य होणार नाही. कदाचित 15-20 दिवसानंतर किंवा पुढल्या महिन्यात मी आपल्याला याविषयी जास्त बोलू शकेल. कारण एक्झॅक्टली काय प्लॅन केलेला आहे आणि त्यात कुठलं आपण वाढ करू शकतो किंवा काय यावर सध्या बोलणं बरोबर होणार नाही. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.